घर, मंत्रियों के घर, उनके ऑफिसेज में हर जगह रेड हुई, लेकिन उसके बावजूद 1 रुपया आज तक नहीं मिला है। तो आज लोकसभा का चुनाव अनाउंस होने के बाद अरविंद केजरीवाल का अरेस्ट एक राजनीतिक साजिश है, लेकिन मैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को कहना चाहती हूं कि अरविंद केजरीवाल सिर्फ एक इंसान नहीं है, अरविंद केजरीवाल एक विचार है। अगर आपको लगता है कि एक अरविंद केजरीवाल को गिरफ्तार करके आप इस विचार को खत्म कर सकते हो तो आपको गलत लगता है। अरविंद केजरीवाल जी दिल्ली के मुख्यमंत्री थे, दिल्ली के मुख्यमंत्री हैं और दिल्ली के मुख्यमंत्री रहेंगे। हमने शुरू से स्पष्ट किया है कि अगर जरूरत पड़ेगी तो अरविंद केजरीवाल जी जेल से सरकार चलाएंगे। कोई भी ऐसा कानून नहीं है जो उन्हें जेल से सरकार चलाने से प्रोहिबिट करता है। उनका कोई कन्विक्शन नहीं हुआ है, उनका कोई कन्विक्शन नहीं हुआ है, वही दिल्ली के मुख्यमंत्री रहेंगे। ये लड़ाई चलती रहेगी। कानूनी लड़ाई यानी कि मुख्यमंत्री अपने पद से इस्तीफा नहीं देंगे, ये आपने क्लियर कर दिया है। अरविंद केजरीवाल जी दिल्ली के मुख्यमंत्री हैं और दिल्ली के मुख्यमंत्री रहेंगे। ये बिल्कुल साफ है और ये बिल्कुल स्पष्ट है, इस पे कोई दो राय नहीं है। आप लोग कानूनी लड़ाई का क्या होगा? हम बिल्कुल सुप्रीम कोर्ट, हमने केस फाइल कर दिया है। अरविंद केजरीवाल के अरेस्ट को क्वॉश करने का केस सुप्रीम कोर्ट में फाइल कर दिया है। अभी उसकी अर्जेंट मेंशनिंग के लिए हमारे वकील सुप्रीम कोर्ट जा रहे हैं। हम ये डिमांड करेंगे कि आज रात को ही इस केस की सुनवाई हो। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे। या घडीची अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे। कथित मद्य घोटाळा प्रकरणी ही अटकेची कारवाई ईडीकडून करण्यात आलेली आहे। गेल्या काही वेळापासून ईडी कागदपत्रांची छाननी करत होती, तपास करत होती आणि त्यानंतर ईडीने आता अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे। दरम्यान आपचे नेते म्हणतायत की या सगळ्यामध्ये मोदी सरकारचा हात आहे। कार्यकर्ते सुद्धा अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर ठाण मांडून बसलेले आहेत। जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसणार असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि या सगळ्याची सुनावणी आज रात्रीच कोर्टात व्हावी अशी आप नेत्यांची मागणी आहे। त्यामुळे नेमकं काय होतंय, अटकेपासून संरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे। त्यामुळे आज रात्री सुनावणी होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कथित मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना आता अटक करण्यात आलेली आहे। 2021 साली एक मद्य धोरण आणण्यात आलं होतं आणि या धोरणावरूनच ही अटक कारवाई करण्यात आली। त्यावेळी घोटाळा झाल्याचा आरोप केला गेला होता, जो कायदा आता रद्द देखील करण्यात आलेला आहे आणि त्या धोरणावरूनच आता अटकेची कारवाई करण्यात आली। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आता ईडीकडून अटक करण्यात आली आहे। मात्र आपचे नेते म्हणतायत की अरविंद केजरीवाल कोणत्याही प्रकारचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाहीयेत। ते मुख्यमंत्री आहेत आणि तेच मुख्यमंत्री राहणार असं म्हटलं जातंय। सुप्रीम कोर्टात आज रात्रीच या प्रकरणी सुनावणी व्हावी अशी मागणी देखील केली जाते। त्यामुळे सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होतेय का, नेमकं पुढे काय होतं, ईडी कशा पद्धतीने युक्तिवाद करतं, हे सगळंच पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। ही सध्या अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेरची थेट दृश्य आपण पाहतो। पोलिसांचा सुद्धा मोठा आणि तगडा बंदोबस्त सध्या तिथे लावण्यात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांना सुद्धा हटवण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र कार्यकर्ते तिथे थांबण्यावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। जोपर्यंत अरविंद केजरीवाल बाहेर येत नाहीत तोपर्यंत आम्ही इथेच राहणार असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। हा सगळा मोदी सरकारचा खेळ आहे आणि मोदी सरकारनं अडकवण्याचा प्रयत्न केलाय असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेरची ही थेट आणि लाईव्ह दृश्य सध्या आपण पाहतोय। आपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथं दाखल झालेले आहेत, हजर झालेले आहेत आणि मोदी सरकारच्या विरोधात सध्या घोषणाबाजी केली जाते। कथित मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आता अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे। ईडीने त्यांना अटक केलेली आहे। गेल्या काही वेळापासून ईडी त्यांच्या घरी आली होती आणि सगळे कागदपत्रांची छाननी सुरू होती। मैंने प्रतिक्रिया दी है।
ये बहुत बड़ा अन्याय है, लोकतंत्र की हत्या। क्या गिरफ्तारी हो गई है? मुझे नहीं मालूम, लेकिन मीडिया बोल रहा है मोदी सरकार मुर्दाबाद अशा पद्धतीनं घोषणा दिल्या जात आहेत। लोकशाहीची ही हत्या असल्याची प्रतिक्रिया आपच्या नेत्यांकडून दिली जाते। दरम्यान आपण पुन्हा एकदा मद्य घोटाळा नेमका काय आहे त्यावर एक नजर टाकूया। तर मद्य धोरण नोव्हेंबर 2021 पासून लागू करण्यात आलं। नवीन मद्य धोरणामुळे मद्याची सरकारी दुकानं बंद झाली होती आणि खासगी परवाने सरकारनं जारी केले होते। मद्य घेण्याचं वय सुद्धा दिल्ली सरकारनं 25 वरून 21 केलं होतं। सरकारचा महसूल वाढवणं, मद्याचा काळा बाजार रोखणं हे मुख्य उद्दिष्ट होतं। मद्याचा दर ठरवण्याची मुभा संबंधित मालकांनाच दिली गेली होती। मद्याची सर्व दुकानं पहाटे 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा मालकांना देण्यात आली होती। काही काळ मद्यावर मोठी सूट उपस्थित राहिले नव्हते आणि आज अखेर त्यांना अटक करण्यात आली।